महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भला भला न फुटला घाम. याला कोण घालील असेल दरबारी कुस्ती बेगम. बरी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पुकार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यानेच मांडली हार. इतक्यात जनक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिडून. मैरप्पा शिपानल्ला कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोड दळ पायदळ. फौज फाटा लई बक्कळ अंगी राहतीचं बळ. पाहणारा कापे चळचळ वाटेत येईल त्याला चिडीत ठेचीत. खानाची सेना निघाली गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर. खानाला कसा रोखणार काय लढवावं हुनर. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव वाचणं मोलाचं आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. आपण कुठेतरी अज्ञास्थळी जाऊन राहावं असं आम्हाला वाटतं. मासाहेब म्हणतात काय म्हणालात रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही पण राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नव्हे तर अख्ख्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा गणी माला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी खावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. 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 आला गुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजा चक्रवर्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची. करील काय कल्पना युक्तीची. महाराज जीवा माल आलाय. या जीवा काय म्हणतोय खान. महाराज खानाला खूप खात्री पटली की आपण घाबरला. छान हेच हवं होतं आम्हाला. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं. पंचांवरून निरोप धाडा म्हणावं आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. उद्या दुपारची वेळ ठरवा. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. परत एकदा म्हणूया.